मित्र हो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मागच्या काही दिवसापासून आपल्याला एक मोठा प्रश्न पडला होता ना, शरद पवार कुठे आहेत? शरद पवार बोलत का नाहीत? काहीच बोलत नाहीत शरद पवार. राजकीय भूमिका देखील जाहीर करत नाही आहेत. मागच्या 6 तारखेपासून शरद पवारांची कोणतीही राजकीय भूमिका दिसत नाही. अर्थात संसदेचं अधिवेशन चालू आहे म्हणून शरद पवार दिल्लीत आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्रात आपल्याला दिसत नाही आहेत. जसे महाराष्ट्रात दिसत नाही आहेत तसे ते महाराष्ट्राबाबत बोलतानाही काही ऐकू येत नाहीये. अचानक पवार शांत का झाले असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला होता. शरद पवारांचं वय बघता त्यांची प्रकृती खराब झाली असेल, त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं ते गाडीत आराम करत असतील असाही समज आपल्या मनामध्ये येत होता. पण नेपाळच्या भूतपूर्व प्रधानमंत्र्यांच्या सोबत शरद पवार मोठ्या आनंदानं दिसले. त्यांच्याच निवासस्थानी काही विद्यार्थ्यांच्या सोबत गप्पा करताना पवार आपल्याला दिसले आणि तेव्हा शरद पवारांच्या प्रकृतीविषयीची काळजी मिटली. शरद पवार अगदी ठणठणीत, निरोगी, सुदृढ आहेत हे आम्हाला समजलं आणि जरासं हायसं वाटलं. महाराष्ट्राच्या एका मोठ्या राज्यकर्त्याची तब्येत चांगली आहे हे ऐकून आम्हाच्याही मनाला आनंद झाला. आता शरद पवार चांगले असूनही बोलत का नाहीत हा प्रश्न कायम होता. संजय राऊतांच्या बाबत पवारांनी कोणतंही विधान केलेलं नाही हेच मुळात आश्चर्यकारक होतं. का बरं पवार बोलत नसतील? का बरं पवार बोलत नसतील? हा प्रश्न पडत असतानाच उत्तर देखील मिळून गेलं. जसा राऊत परिवार अडचणीत आलाय तसा पवार परिवार देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणूनच कदाचित राजकीय विषयावर भाष्य करणं स्वतः शरद पवार टाळत असतील. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार बोलतायत, हा भाग वेगळा. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे बोलतायत, हा भाग वेगळा. पण पवार शांत आहेत. कदाचित भविष्यात येणाऱ्या अडचणीची जाणीव पवारांना झालेली असावी म्हणूनच पवार याबाबत कोणतंही भाष्य करताना दिसत नव्हते. काय झालंय? काल एक घटना घडली आहे. एक वकील आहेत आणि याचिकाकर्ते आहेत जे लवासाच्या विषयामध्ये सातत्यानं लढा देत आहेत, नानासाहेब जाधव. या नानासाहेब जाधवांनी हायकोर्टानं त्यांची याचिका खारिज केल्यानंतर सुप्रीम कोर्टाची धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका दाखल केली. बरं, यांनी आधार काय घेतलाय? म्हणजे हायकोर्टाने असं म्हटलेलं होतं की याचिकेला प्रचंड उशीर झाला आहे, त्यामुळं याच्या डेड एंड पर्यंत जाता येणं शक्य नाही, कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं अवघड आहे, म्हणून हायकोर्टानं ती याचिका फेटाळली होती. याचिका फेटाळताना हायकोर्टाने एक मत त्यात नक्की मांडलेलं होतं आणि ते म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं या प्रकरणामध्ये स्वारस्य होतं. अर्थात अजित पवार ज्या काळात लवासाची निर्मिती होत होती त्या काळात पाटबंधारे मंत्री होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा या प्रकरणातला इंटरेस्ट देखील आपल्या सगळ्यांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. आता याच एका वाक्याला घेऊन नानासाहेब जाधव सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी परत एकदा या प्रकरणातली लवासा रद्द करण्याची, त्याला डिस्ट्रॉय करण्यासंबंधीची याचिका दाखल केलेली आहे. उच्च न्यायालयाचं मत स्वारस्य होतं आणि या मुद्द्याला अधोरेखित करत नानासाहेब जाधव सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. नोटिसेस इश्यू झालेले आहेत. काय घडलंय लवासाच्या प्रकरणामध्ये नेमकं? तर त्या पुण्याच्या आजूबाजूला जे वरसगाव धरण आहे तिथल्या 25,000 हेक्टर, म्हणजे मुद्दाम तो शब्द मी जोर देतोय, 25,000 हेक्टर जमीन या प्रोजेक्टवरती कमीत कमी 2 लाख लोक राहू शकतील अशा स्वरूपाचा प्रोजेक्ट निर्माण करण्याचं 2000 साली शरद पवारांनी ठरवलं. या प्रोजेक्टसाठीच 2005 मध्ये महाराष्ट्रातल्या जमिनीच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल करण्यासाठी संयुक्त समितीकडे न जाता थेट विधिमंडळानंच ठराव करून पूर्वलक्षी प्रभावानं या ठरावाला मंजुरी दिलेली होती. विलासराव देशमुखांचा संयुक्त समितीकडे नेण्याचा सल्ला डावलून शरद पवारांच्या समर्थकांनी थेट कायद्यात बदल करत लवासाच्या निर्मात्याला लाभ होईल
अशा स्वरूपाचा कायदा केला. लवासा उभा राहत होतं 2010 साली. जयराम रमेश ज्या वेळेला देशाचे पर्यावरण मंत्री होते तेव्हा जयराम रमेश यांनी लवासाच्या कामाला पर्यावरणाच्या नियमाचं उल्लंघन केलं म्हणून स्थगिती दिलेली होती. आणि त्यानंतर लवासाच्या प्रोजेक्टला जी उतरती कळा लागली, शेअर बाजारातले शेअर घसरले, त्यानंतर लवासाची आर्थिक स्थिती ढासळली. हे खाजगी शहर होतं संपूर्णतः जे वसवलेलं होतं ते. त्याचा व्यवस्थापक होता, म्हणजे तिथे आपली त्रिस्तरीय रचना काम करणार नव्हती. एक व्यवस्थापक, एक मॅनेजर, CEO जो कोणतं पोस्ट असेल तो त्याचं काम बघणार होता. एक संपूर्णतः खाजगी शहर उभारलं जात होतं आणि त्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आलेल्या होत्या. यात लाभ लवासा निर्माण करणाऱ्याचा होता. सामान्य माणसाला यातून कोणताही लाभ निर्माण होत नव्हता. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं थंड हवेचं ठिकाण, पहिलं हिल स्टेशन अशा स्वरूपाची ज्या लवासाचं कौतुक करण्यात आलं होतं, त्याच लवासाची निर्मिती ही मुळात खोटारडेपणावर आधारलेली होती असा याचिकाकर्त्याचा दावा होता. आता या पवार परिवारातील 3ही व्यक्तींच्या वरती नोटिसेस सुप्रीम कोर्टानं इश्यू केल्यामुळं राऊत परिवाराच्या नंतर आता पवार परिवार देखील अडचणीत येणार आहे हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे. आणि यातूनच पवारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कदाचित भविष्यात घडणाऱ्या अडचणींचा, उद्भवणाऱ्या अडचणींचा अंदाज चाणाक्ष पवारांना अगोदरच आल्यामुळं आपली बाजू घेऊन लढणाऱ्या संजय राऊतांच्या बाजूनं एक चकार शब्दही पवारांना काढावा वाटला नाही. यातच सगळं काही आलं. त्यामुळं पवारांच्या गप्प बसण्याचं खरं कारण काय हे आपल्याला समजलं असेल. ते कारण आहे राऊत परिवार के बाद पवार परिवार की बारी. नमस्कार.